की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. मी सोनाली रामेश्वरी. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंगोली येथे घरफोडी करणारे 2 आरोपी गजाआड. शहर व परिसरात अनेक ठिकाणी घरफोड्याच्या घटना घडल्या असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास चक्र फिरवून 2 आरोपींना अटक करून 4,85,000चा मुद्देमाल जप्त केला. हिंगोली शहरासह परिसरात अधूनमधून घरफोडीच्या घटना घडल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हे गुन्हे उघड करण्याच्या सूचना गुन्हे शाखेला दिल्या होत्या. पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या नेतृत्वात पथकाने तपास चक्र फिरवून शुभम उर्फ लाल देवानंद वानखेडे, अजिम उर्फ अज्जू अनिस माकोडी उर्फ कुरेशी राहणार आमराईपुरा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ यांना शिताफीने पकडले. त्यांच्याकडून घरफोडी वापरण्यात येणारे हत्यार व भीती दाखवण्याकरिता एक एअर पिस्टल ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही चोरट्यांनी हिंगोली ग्रामीण हद्दीतील 3 व शहर हद्दीतील 2 अशा एकूण 5 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 3,45,000चे गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने व 1,40,000च्या 2 मोटरसायकल असा एकूण 4,85,000चा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींची कसून तपासणी केली असता त्यांनी हिंगोली जिल्ह्यासह माहूर, तामसा येथेही चोरी घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, सुनील अंभोरे, लिंबाजी वावळे, किशोर सावंत, महादू शिंदे, विशाल खंडागळे यांनी केली आहे. विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी 2 चोरट्याकडून 4,85,000चा मुद्देमाल जप्त, हिंगोली शहर व परिसरातील 5 गुन्हे उघड करण्यात त्यांना यश आले आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.